महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील अवचितपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे छापा टाकून बनावट नोटांसह आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी दिली। भिवंडी गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारातर्फे वरील माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे छापे टाकून 45 लाखांहून अधिक किमतींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत आणि सर्व बनावट नोटांसह 6 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी शेखर याचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली होती। या छाप्यामध्ये छपाईचं साहित्य आणि प्रिंटर या गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत। माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींना 8 तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। गुन्हे शाखेच्या घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे, API माळी, API केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगानं युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या मिळून आल्या। त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली। त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला। त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या। एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत। सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर पतील हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत। हे अवचितपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते। त्या अनुषंगानं आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने त्याचे छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगानं आपण अधिक तपास करत आहे। तर कधीपासून हे बनावट नोटा बनवते? सध्या तपास सुरू आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये, त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे। ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये तयार करते सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे, परंतु हे जे मोठ्या प्रमाणात छपाई अजून कुठे ते करत होते का, त्या अनुषंगाने आपण पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत। किती आरोपी असतात? सध्या 6 आरोपी आपल्या अटकेमध्ये वितरण कुठे करायचे? वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती। त्या अनुषंगाने आपण त्यांचा सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतली।